बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये आता रणजित सावरकर यांच्या ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात प्रसाद विक्रेत्यांना ओम प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येणार आहे। प्रसादाचं पावित्र्य जपलं जावं यासाठी ओम सर्टिफिकेट दिलं जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय। यातून आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। सरकारी यंत्रणेवर या संस्थांचा विश्वास नाहीये का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो। परंपरा बघितली तर राजसत्तेने कधीही धार्मिक याच्यात हस्तक्षेप केला नाही, कधीही बंद सुरक्षा प्रदान केलेली आहे। पण आज दुर्दैवाने आमचं शासन आम्हाला सुरक्षा प्रदान करत नाही आहे। जर ते फूडवाल्यांनी जर हे केलं की आमच्या पण त्यांच्याकडे निकषच नाहीत आमच्या धार्मिक श्रद्धे। तुमचे काय निकष आहेत पण या संदर्भात? आमच्या धर्मचाऱ्यांनी दिलेले आहेत ते आम्ही त्याप्रमाणे करतो। हा स्कॅन केला की तुम्हाला त्या दुकानदाराचं नाव, दुकानाचं नाव आणि पत्ता मिळेल। म्हणजे याचं मी कलर झेरॉक्स कडून दुसरीकडे लावू शकत नाही। पण मग केवळ दुकानदाराचं नाव आणि पत्ता मिळतो, पण तो कसा प्रसाद तयार करतो, कुठून घेतो ही प्रक्रिया नाही कळणार। ती प्रक्रिया हे प्रमाणपत्र आहे की आमच्या धर्माचार्यांच्या निर्देशानुसार खात्री करून घेतलेली आहे, ही तिची प्रक्रिया आहे। त्या संकल्पनेनुसारच सर्व शुद्ध विक्री केली जाईल याची काय तुम्हाला शाश्वती आहे? हे बघा, जो भाविक दुकानदार आहे तो बघूनच आम्ही देऊ, तो त्याच्या कल्पनेनुसार करेल। चुका होतात, चुका झाल्या तर त्याच्या क्षालनार्थ आमच्या धर्मात विधी पण आहेत। पण जे उघड आमच्या धर्मावर जे हल्ले होतात ते आम्ही रोखणार आहे। गाईच्या दुधाऐवजी गाईच्या चरबीचे पेढे येणार नाहीत हे आम्ही निश्चित खात्री करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।